तूही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की सर्वजण आता इकडे नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा मामा बोलतात की अंजलीची तब्येत काय म्हणते आता. ऐश्वरी बोलते की आता बऱ्या आहेत त्या. तेव्हा आकाश जवळ बसलेला असतो. इकडे मामा बोलतात की आकाश असं काय बघतोय. तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी जी आहे ती मामांना बोलते की अजून त्यांचा आवाज बरा झालेला नाही आहे. तेवढ्यामध्ये मामी लगेच बोलतात की अरे तुझा आवाज अजून ठीक झाला नाही का. मला यांनी सांगितलं की तुझा घसा बसलाय तेव्हा मला कळलंय. मामा लगेच बोलतात की अर्णव गरम पाण्याने गुळण्या कर थोड्याशा. तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की अहो रात्रभर गुळण्या करत होते मामा ते, परंतु घसा काही मोकळा झालेला नाहीच आहे. तेवढ्यामध्ये इकडे लावण्य जी आहे ती तिथे येते. लावण्य लगेच बोलते की काय यार तुझा घसा बसलाय असं. पण इकडे ही लावण्य या अर्णवच्या जवळ येऊन विचारत असते, परंतु अर्णवला बोलताच येत नसतं. तो खुणावून सर्व सांगत असतो. तेव्हा ईश्वरी बोलते की त्यांचा आवाज बसलाय. तेव्हा ईश्वरीसमोर आता ही लावण्य बोलते की सात्विक फॅशनचे सर्व काही डिपार्टमेंट येणार आहे. खूप अर्जंटली ही मीटिंग आहे आणि तुला बोलता येत नाही. तेव्हा आकाश जो आहे तो अर्णवला बोलतो की तुझ्याशिवाय ही मीटिंग जी आहे ती इम्पॉसिबल आहे. लावण्य बोलते की मला तर खूप टेन्शन आलं आहे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खूप कडेला येऊन पोचल्या आहे आणि हा प्रॉब्लेम क्रिएट झाला असं पण लावण्यही बोलत असते. तेव्हा अर्णव हा खुणावून सांगत असतो की शांत बस. तेव्हा इकडे लावण्य बोलते की काय बोलतो तुम्हाला हे. तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्हाला म्हणतात की शांत बसा. इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला खुणावून सांगतो की मी थोडासा गप्प बसतो आणि सर्वांना गप्पच बसायला सांग असं ईश्वरीला तो खुणावून सांगत असतो. तेव्हा मामा बघत असतात, आकाशही बघत असतो, मामी बघत असतात. तेव्हा ईश्वरी बोलते की अहो सर. तेवढ्यात मामा बोलतात की नेमकं तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं सुरू आहे. तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की मामा यांचं असं म्हणणं आहे की मीटिंगमध्ये मी बोलायचं आहे. तेव्हा इकडे मामा बोलतात की अगं तू अर्णवच्या खाणाखुणा अगदी परफेक्ट ओळखते. तेव्हा इकडे आकाश बोलतो की ईश्वरी तू चल ऑफिसला. त्यानंतर इकडे लावण्य बोलते की आकाश तुला कळतं का, तिला कशाला घेतोस तू ऑफिसला असं लावण्यही बोलत असते. तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की तिथे इन्व्हेस्टरसमोर हे दोघे काही असं खाणाखुणा करत बसणार आहे का. तिथे एक चूक जर झाली तर ती खूप महागामध्ये पडू शकते याची आयडिया नाही का तुला आकाश असं ही लावण्य बोलत असते. तिथे काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे तिला कसं समजणार आहे. तिला बिझनेसमधील काहीच माहीत नाही आहे. त्यानंतर इकडे लावण्य ह्या अर्णवला बोलते की मीटिंगमध्ये काय बोलायचं ते मला तू एका पेजवर लिहून दे, मग मी ते प्रेझेंटेशन देईल. त्यावेळेस इकडे अर्णव ह्या लावण्याला पुन्हा शांत बस असं म्हणत असतो. तेव्हा इकडे लावण्य बोलते की काय बोलतो अर्णव तू. तेव्हा ईश्वरी बोलते की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही गप्प बसा. आता इकडे अर्णव जो आहे तो ह्या ईश्वरीला बोलतो की सर जे मीटिंगमध्ये बोलतात ना ते कधीच ठरवून बोलत नाही. जे काही सुचतं ते अगदी उत्स्फूर्तपणे बोलतात. त्यानंतर ईश्वरी जी आहे ती बोलते की ते खूप अगदी छान प्रकारे जे काही बोलतात ना त्यांना जे सुचतं तेच बोलतात, असं ठरवून ते बोलतच नाही. मग ते का ठरवून तुम्हाला लिहून द्यायचं आहे असं पण इकडे ईश्वरी ही लावण्याला सांगत असते. ईश्वरीच्या आईचा फोन जो आहे तो ईश्वरीला येतो. ईश्वरी आपल्या आईशी फोनवर बोलत असते. यांचा घसा बसलेला आहे, मला एक काढा बनवायचा आहे, त्याची रेसिपी सांगशील का गं आई असं ही आईला आपली ईश्वरी विचारत असते. तेव्हा इकडे ही सुप्रिया आपल्या ईश्वरीला तो काढा बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं त्याची नावं सांगत असते. ईश्वरी सर्व अगदी लक्ष देऊन ते ऐकत असते. त्यानंतर इकडे ही सुप्रिया बोलते की एका भांड्यामध्ये 3 ग्लास पाणी घे, त्या वस्तू ज्या आहेत त्या पाण्यामध्ये त्या उकळून घे चांगल्या आणि मग ते पाणी ग्लासमध्ये ओतून तू अर्णवला प्यायला दे असं पण इकडे ही ईश्वरीची आई ईश्वरीला सांगते. तर ईश्वरी बोलते की ठीक आहे आई ठेवते मी फोन आता. तर ही मामी आणि लावण्या ईश्वरीचा जो काही फोन सुरू असतो तो सर्व ऐकत असतात. ईश्वरी ही देवी मातेचं दर्शन घेते आणि बोलते की ह्या काड्यामुळे तरी अर्णव सरांचा आवाज मोकळा होऊ दे असं ईश्वरी देवी मातेसमोर हात जोडून बोलत असते. तेवढ्यामध्ये मामी आणि लावण्या दोघे या ईश्वरीच्या जवळ येऊन उभ्या राहतात. ईश्वरी दोघींकडे बघते. मामी बोलतात की आज तू काही जरी केलं तरी पण तुझ्यामुळे जे काही अर्णवचं नुकसान होणार आहे ते तर होणारच आहे, त्यात काही वाद नाहीच आहे. तुझ्यासारखी बायको मिळाल्यानंतर जो नवरा खड्ड्यामध्ये पडत असतो ना त्याची काय अवस्था होते ते आम्हालाच माहीत. तर लावण्या लगेच ह्या ईश्वरीचा हात पकडते आणि बोलते की आज त्याचं नावसुद्धा खराब होणार आहे ऑफिसमध्ये केवळ फक्त तुझ्यामुळे असं पण लावण्य ही ईश्वरीला धमकावत असते. माझी जागा तू घ्यायला निघाली होतीस ना. त्यानंतर इकडे ही ईश्वरी देवी मातेसमोर पुन्हा हात जोडते आणि बोलते की
आता तर मला खूपच टेन्शन आले देवी माते. अगोदर त्यांना काढा बनवून देते असं म्हणत इकडे ही ईश्वरी जी आहे ती आता काढा बनवण्यासाठी किचनमध्ये येते. आता ही लावण्य जी आहे ती एकटी बसलेली असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण अर्णवने ह्या ईश्वरीला सांगितलेलं असतं की तू माझा आवाज काढून तिथे बोल. दुसरीकडे राकेश जो आहे तो या लावण्याच्या जवळ येतो आणि अगदी लावण्याच्या जवळ येऊन बोलतो की खूप अपसेट दिसतेस लावण्य, काय प्रॉब्लेम आहे? काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय, असं राकेश या लावण्याला बोलतो. लावण्य खूप चिडलेली असते. राकेश बोलतो की मला सांग काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा इकडे लावण्य बोलते की नेमकं त्या AIRचं काय चाललं त्याचं त्यालाच माहीत, असं पण इकडे ही लावण्य बोलत असते. तर इकडे ही राकेश आणि लावण्य जे असतात ते दोघे एकमेकांशी बोलत असतात. तर इकडे लावण्य बोलते की ह्या लावण्याच्या स्पेसमध्ये तिने इंटरफेअर करायचं ते मला नाही पटलं अजिबात, असं लावण्य ही राकेशला बोलते. इतकी काही चिडलेली असते तर राकेश बोलतो की लावण्य तू एवढी चिडू नकोस, थोडी शांत हो, असं पण राकेश जो आहे तो लावण्याला बोलत असतो. दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे, ईश्वरी अर्णवसाठी काढा बनवते आणि रूममध्ये घेऊन जाते आणि बोलते की सर तुम्ही आता डोळे मिटा आणि हा काढा पिऊन घ्या. तेव्हा अर्णव काही डोळे मिटायला तयार नसतो. ईश्वरी बोलते की सर डोळे मिटा, मी तुम्हाला हा काढा पाजते. ती लगेच अर्णवचं नाक दाबते आणि त्याला तो काढा जबरदस्तीने पाजू लागते. तेव्हा अर्णव खूप घाबरलेला असतो. आता ईश्वरी बोलते की सर आता तुम्हाला बरं वाटतं ना, आता बघा तुमचा घसा कसा मोकळा होत होतो, असं पण इकडे ईश्वरी या अर्णवला बोलते. तेवढ्यात आकाश तिथे येतो. आकाश बोलतो की लावण्याचा फोन आला होता, इन्व्हेस्टर जे आहे ते निघालेत, आपल्याला लवकरात लवकर तिकडे पोचायला हवं, असं आकाश बोलत असतो आणि पटकन गाडीजवळ ये तयार होऊन, असं पण आकाश बोलतो. तेव्हा इकडे अर्णव जो काही ब्लेझर आहे तो हातामध्ये घेतो आणि ईश्वरीकडे बघतो. ईश्वरी बोलते की सर तुम्हाला हे जे काही वाटतं ना ते तुम्हाला जमेल का, असं पण इकडे अर्णवला ईश्वरी विचारत असते. तर अर्णव जो आहे तो ईश्वरीला खुणावून सांगतो की नक्कीच जमेल तुला. तेव्हा ईश्वरी बोलते की येते आवरून सर, मी काही प्रॉब्लेम नाही. आता इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की सर काढा पिलेत ना. तेव्हा आता इकडे अर्णव लगेच रूममधून निघून जातो. त्यानंतर इकडे ईश्वरी जी आहे ती सुद्धा छान तयार होऊन इकडे अर्णवच्या जवळ ऑफिसमध्ये आलेली असते आणि लावण्य एकीकडून उभी असते. इकडे लावण्य जी आहे ती अर्णवला बोलते की तुझ्या ब्लेझरला काय लागलं बघ ना. तेव्हा स्वतःच्या हाताने त्या ब्लेझरला काय लागलं ते हाताने ही लावण्य झटकत असते आणि ईश्वरी जवळ उभी असते. ईश्वरी लावण्याकडे खूप रागाने बघत असते. लावण्य बोलते की बरं जाऊ दे. त्यानंतर ही लावण्य ईश्वरीजवळ येते आणि जे काही समोर सॅम्पल ठेवलेले असतात ते बघण्यासाठी तिला सांगत असते. तर लावण्य ईश्वरीला बोलते की इथे बसायला जागा नाही आहे, तू थोडीशी लांब जाऊन उभी राहते का. तेव्हा ईश्वरी हो असं बोलते. प्रणव जो आहे तो ईश्वरीकडे बघतो. ईश्वरी आता थोडीशी साईडला जाऊन उभी राहते. त्यानंतर इकडे आता लावण्य ही ईश्वरीला साईडला जाऊन उभी करते आणि इकडे स्वतः त्या अर्णवच्या जवळ उभं राहून त्याच्या खांद्यावरती हात ठेवून जे काही प्रोजेक्ट आहे ते त्याला दाखवू लागते. आता ईश्वरीची आहे ती थोडीशी वळून पाठीमागे बघते तर तिला हे सर्व दिसत असतं. तर ईश्वरीला ह्या लावण्याचा इतका काही राग येत असतो. तेव्हा आता ती या लावण्याला चांगलाच धडा शिकवणार असते. ईश्वरी लगेच बोलते की एवढा राग मला यांना दोघांना बघून काय येतोय माझ्या मनाला, असं ईश्वरीही आपल्या मनाशी बोलत असते. तो ईश्वरीला खुणावतो आणि इथे माझ्याजवळ येऊन उभं राहा असं खुणावून तिला सांगतो. तेव्हा ईश्वरी जवळ येऊन उभी राहते. आता इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला सांगतो की त्या मीटिंग रूममध्ये तू कसं प्रेझेंटेशन द्यायचं ते सर्व अर्णव ईश्वरीला सांगतो. त्यानंतर लावण्य बोलते की नाही नाही तू तिकडे बसू नको, मीटिंग रूममध्ये नको बसू, तू गेस्ट रूममध्ये जाऊन बस, असं पण ही लावण्य बोलत असते. तर ईश्वरी बोलते की का. तेव्हा इकडे लावण्य बोलते की अगं आपले इन्व्हेस्टर्स जे येणार आहे ना त्यांना तू छान क्रिएट कर, असं ही लावण्य बोलत असते. तेव्हा इकडे ही ईश्वरी जी आहे ती बोलते की मला इथून का हाकलून देतात हे, हिला इथे एकटं बसायचं आहे यांच्याबरोबर. तर ईश्वरी बोलते की लावण्य मॅडम तुम्ही त्या इन्व्हेस्टर्सना चांगलं ओळखता, मी नाही ओळखत त्यांना एवढं, तुम्हीच जा ना तिकडे, असं ईश्वरी ही लावण्याला बोलते. आता अर्णवही या लावण्याला बोलतो की तू जा तिकडे. तेव्हा लावण्य बोलते की ठीक आहे जाते मी तिकडे. लावण्य बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, जाऊयात आपण दोघीजणी. आता इकडे लावण्य आणि ईश्वरी दोघी इकडे बाहेर येतात. लावण्य आणि ईश्वरी जे आहे ते दोघी बाहेर आलेले असतात. ही लावण्य मोबाईलमध्येच बघत असते. लावण्य आपल्या मनाशी बोलते की आता मी हिला गेस्ट रूममध्ये सोडते, ती आत गेली की दरवाजा बाहेरून मी लॉक करणार आहे, असंही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते आणि नवीन प्लॅन करत असते. त्यामध्ये इन्व्हेस्टरचा कॉल जो आहे तो लावण्याला येतो. लावण्य ही बोलते की
काही प्रॉब्लेम नाही, येऊ शकता तुम्ही इकडे, असं लावण्यही फोनवर बोलत असते. लावण्या इकडे फोनवर बोलत जाते. इकडे ईश्वरी जी आहे ती ह्या गेस्ट रूममध्ये येते आणि बोलते की किती चेंज केलं ना मस्त ह्या रूममध्ये सरांनी, असं पण ईश्वरीही बोलत असते. तेवढ्यामध्ये इकडे लावण्याने ज्या मुलीला पाठवलेलं असतं ती मुलगी लगेच बाहेरून येते आणि दरवाजा बाहेरून लॉक करून घेते. आता दरवाजा लॉक केल्याचा आवाज जो आहे तो ईश्वरीला येतो. ईश्वरी लगेच इकडे बाहेर बघते तर दरवाजा लॉक झालेला असतो. आता ईश्वरी तो दरवाजा खूप वाजवत असते. नंतर ईश्वरी आता बोलते की दरवाजा कुणी लावला, दरवाजा उघडा, असं पण ईश्वरीही बोलत असते. परंतु लावण्याने सांगितलेली ही मुलगी जी आहे ती तेथून दरवाजा लॉक करून बाहेर आलेली असते. लावण्य तिला सांगते की ती मुलगी बाहेर येता कामा नये, लक्ष असू दे तिच्यावर, असं लावण्यही बोलत असते. तर इकडे अर्णव जो आहे तो इकडे आलेला असतो. तर आकाश त्याला विचारतो की ईश्वरी कुठे आहे. तर आता अर्णव या आकाशला खुणावून सांगतो की मला माहीत नाही ईश्वरी कुठे आहे. आता आकाश आणि अर्णव दोघे या लावण्याला विचारतात की ईश्वरी कुठे आहे. तेव्हा लावण्य बोलते की ती तर माझ्याबरोबरच होती, परंतु आता कुठे गेली माहीत नाही. थोडासा टेन्शनमध्ये येतो. तो लगेच बोलतो की मला बघावं लागेल. तेव्हा इकडे लावण्य बोलते की तू कुठे चाललास, अरे इन्व्हेस्टर्स येणार आहेत. त्यानंतर लावण्य बोलते की आपण एक काम करूयात आकाश, तू बघून ये ईश्वरीला, असं पण इकडे लावण्य बोलत असते. तर आकाश बोलतो की बघतो मी, अर्णव तुझ्या केबिनमध्ये असेल ईश्वरी, असं म्हणत तिकडे अर्णव आता तेथे असतो आणि आकाश ईश्वरीला शोधायला बाहेर आलेला असतो. तो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की ईश्वरी अशी अचानक गेलीच कुठे. त्यानंतर इकडे ईश्वरी जी आहे ती रूममध्ये असते. ती खूप टेन्शनमध्ये असते. ती बोलते की आता काय करू, मीटिंग तर तिकडे सुरू झाली असेल, असं पण इकडे ईश्वरी बोलत असते. व इन्व्हेस्टर जे आहे ते आलेले असतात. त्यांना अर्णवला बोलता येत नसतं, त्यांना काहीच कळत नसतं. ते बोलतात की तुम्ही काय बोलता ते आम्हाला काहीच समजत नाही आहे. दुसरीकडे आता ही लावण्य जी आहे ती या अर्णवला बोलते की मला वाटतं ईश्वरीला एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टरसमोर बोलता येणार नाही, त्यामुळे ती घाबरून पळून गेली असेल. तेव्हा आता अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की नाही नाही, ईश्वरी जी आहे ती अशी पळून जाणाऱ्यातली मुलगी नाहीच आहे, असं पण अर्णव बोलत असतो. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.